सेकंड आवाज येतोय? ऑडिओ व्हिडिओ सगळं क्लिअर आहे? Shall we proceed? Formation of differential equation. So to form differential equation, first thing you will have to notice the number of derivatives. And second is elimination of arbitrary constant. या दोन गोष्टी तुम्हाला करणं अपेक्षित आहे while forming the differential equation. ठीक आहे? We'll straight away start with the example without wasting any time. कुठला वाला घेऊया आपण? आपण फोर्थ झालाय, थर्ड वाला घेऊयात. चला C1 plus C2x into e raised to x. त्यांचं काही आपण रेफर करायचं नाही, आपल्याला साधं कॉमन सेन्स आहे. आपण आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट करू शकतो, साधे विचार करून सुद्धा आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेट करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल टेल मी हाऊ मेनी टाइम्स आर यू गोइंग टू टेक द डेरिवेटिव? किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे त्यामध्ये? How many arbitrary constants are present? So किती वेळेला डेरिवेटिव घेणार? You will take it 2 times. Correct. But dy by dx काढत असताना तुम्ही ऑलरेडी एक्सपांड करणार आहे का त्याला? ते होईल c1 e raised to x plus c2 x e raised to x. असंच होईल का? का आहे तसं डेरिवेटिव काढूया प्रोडक्ट रूल ना? आहे तसं डेरिवेटिव काढूया का प्रोडक्ट रूल ना? काय कसं आहे, तुम्ही म्हणाल तसं करू आपण. पहिलं डेरिवेटिव प्रोडक्ट रूल ना काढूया. चला c1 plus c2x पहिलं इंटू दुसऱ्याचं डेरिवेटिव प्लस दुसरं इंटू पहिल्याचं डेरिवेटिव. पहिल्याचं डेरिवेटिव किती होईल मला सांगा? c1 चा डेरिवेटिव तर 0 होईल. c2x चा डेरिवेटिव फक्त c2 होणार. बरोबर? सेकंड डेरिवेटिव घेऊयात. 2 डेरिवेटिव तर घ्यायचेत, मग आर्बिट्ररी कॉन्स्टंट एलिमिनेशनचा विचार करायचा. पहिला 2 डेरिवेटिव तरी कंप्लीट करा. परत येतं c1 plus c2 e raised to x याचा डेरिवेटिव परत होता. मला तुम्ही सगळ्यांनी सांगा, हा तुमचा y आहे का? हा सगळा तुमचा y आहे का? मग एक ट्रिक सांगतो, तुम्ही आहे तसं सोडवलं असता पुढं. हा इक्वेशन थोडं इम्प्रूव्ह करून घ्या. म्हणजे काय, dy by dx ची व्हॅल्यू y plus c2 e raised to x लिहिले तर चालेल का? dy by dx ची व्हॅल्यू y plus c2 e raised to x लिहिलं तर चालेल का? आता सेकंड डेरिवेटिव घ्या. आता घ्या. y चा डेरिवेटिव किती? dy by dx प्लस c2 e raised to x चा डेरिवेटिव c2 e raised to x. हा तुमचा आला सेकंड डेरिवेटिव एकदम सिम्प्लिफाईड फॉर्म. आता कसं एलिमिनेट करायचं? 2 वेळेला डेरिवेटिव काढून झालेले आहे. एलिमिनेट कसं करायचं?
टेल मी. कॉमन सेन्स अप्लाय करा आणि सांगा मला. चला, हाऊ टू एलिमिनेट सी. Shall we directly take the value of C2 e raised to x from this equation and put it into equation 2? C2 into e raised to x ची व्हॅल्यू वरून काढला तर dy by dx minus y होईल. ती डायरेक्टली तर टाकून देऊयात. d2y by dx square equal to dy by dx plus C2 e raised to x ची इक्वेशन 1 मधनं व्हॅल्यू किती आहे? dy by dx minus y. झाला का फॉर्म डिफरन्शियल इक्वेशन? डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म झाला का? dy by dx square equal to dy by dx plus dy by dx minus y. dy by dx plus dy by dx किती होतात? There are 2 dy by dx आणि मायनस y. हा तुमचा फायनल आन्सर. कळालं सगळ्यांना? हाऊ टू एलिमिनेट लक्षात आले का? आता हे एलिमिनेट कसं करायचं ह्याच्यासाठी कुठला रूल बुक नाहीये, लक्षात घ्या. दिस विल ओनली बी पॉसिबल इफ यू हॅव दॅट प्रेझेन्स ऑफ माइंड वाईल सॉल्विंग द क्वेश्चन. कुठल्या इक्वेशनला रेफर करायचं, ठीक आहे. आपण फक्त C2 ला घालवायचा विचार करतोय, मग एकट्या C2 ला घालवायचं म्हणलं तर अवघड आहे. मग त्यापेक्षा C2 e raised to x ची व्हॅल्यू जर इथनं घेतली तर ती व्हॅल्यू आपल्याला मिळू शकेल. बरोबर ना? Shall we go to the next question if this is clear? आता यामध्ये मला तुम्ही थोडं लक्ष देऊन बघा. डेरिव्हेटिव्हचा पार्ट जो काढलाय आपण तो तुम्ही जर रेट केला इझी, मॉडरेट, डिफिकल्ट तर ते फार इझी आहे. डेरिव्हेटिव्ह फार इझी आहे. डेरिव्हेटिव्ह ज्या फंक्शनचं काढलंय ते जे फॉर्म्युला यूज केलेत ते अगदीच बेसिक आणि इझी लेवलचं आहे. डिफिकल्टी कुठे आणणार आहे त्यांनी? एलिमिनेशन मध्येच डिफिकल्टी आणणार आहेत. नंबर ऑफ डेरिव्हेटिव्हचा पण जो काही पार्ट आहे तो इझी मॉडरेटच्या मध्ये आहे असं मी म्हणेन. कधी कधी ते या क्वेश्चनला तर इझीच आहे, पण नॉर्मली कधी कधी नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट्स मध्ये आपल्याला त्यांनी ट्रिकी क्वेश्चन्स देऊ शकतात जिथं आपण चुकून जास्त आर्बिटरी कॉन्स्टंट्स मोजू. ते पण क्वेश्चन्स करणार आहे आपण, मॉडेलमध्ये होतील ते आपले, ठीक आहे. मग तो पार्ट नंबर ऑफ डेरिव्हेटिव्हचा जो काही सिलेक्ट करायचा तो पार्ट काय असं चॅलेंजिंग नाहीये. फार फार तर मॉडरेट पर्यंत त्याचं क्वेश्चन ची लेवल येईल. पण जे एलिमिनेशनचा पार्ट आहे, कारण तुम्ही काय करताय, पहिला नंबर ऑफ डेरिव्हेटिव्ह चेक करताय. सो नंबर ऑफ डेरिव्हेटिव्ह चेक करणं तुमचं इझी किंवा फार फार तर मॉडरेट पर्यंत जाईल. डेरिव्हेटिव्ह तुमचा मोस्ट ऑफ द टाइम्स इझी असेल, कधी तर मॉडरेट मध्ये जाईल. पण एलिमिनेशनचा पार्ट हा मॉडरेट आणि डिफिकल्ट मध्येच व्हेरी करणार आहे, लक्षात घ्या. एलिमिनेशन काही इझीच्या पार्ट मध्ये नॉर्मली जेई मेन्सच्या क्वेश्चन्सला तर येत नाही, ऍडव्हान्सला तर येतच नाही, पण मेन्सच्या क्वेश्चन्सला सुद्धा इझीवाला एलिमिनेशन येत नाही. थोडं विचार करावा लागतो. ठीक आहे, विल गो टू सम मोर क्वेश्चन्स. C1 e raised to 3x plus C2 e raised to 2x.
येस. क्वेश्चन काय? C1 e raised to 3x plus C2 e raised to 2x ना. असा का क्वेश्चन? ठीक है. क्वेश्चन नंबर 2 and 5 are of same kind. You can see it here. C1 e raised to 3x plus C2 e raised to 2x. We'll solve this question. C1 e raised to 3x plus C2 e raised to 2x. ठीक है ना. How many arbitrary constants are present here? Number of derivatives किती घेणार? 2. Correct. So dy by dx एक तरी घेऊया पहिला. C1 e raised to 3x derivative C1 e raised to 3x into 3 plus C2 e raised to 2x derivative C2 e raised to 2x into 2. एक डेरिव्हेटिव्ह झाला. दुसरा डेरिव्हेटिव्ह घेऊ d2y by dx square equal to 3 परत 3 3 9 होईल. आता लॉजिक लक्षात येत असेल, परत सांगायची गरज नाही. परत तो अजून एक 3 मल्टिप्लाय होईल. आता कसा एलिमिनेट करायचा कॉन्स्टंट बघा. एक इक्वेशन आहे y च्या फॉर्म मध्ये, दूसरा है dy by dx, तीसरा है d2y by dx. So how to eliminate such kind of arbitrary constants अशा वेळेला? So हे जे दोन मेथड्स आहेत, ठीक आहे. One is eliminating on ourselves and second is using the options. Now as this is a theoretical question, the second way is of no use. आपलं आपणच आपल्याला एलिमिनेट करायला पाहिजे. आता नाहीतर ऑप्शन मध्ये कसं होतं माहिती आहे का? ऑप्शन मध्ये समजा असं दिलं जातं d2y by dx square minus 3dy by dx minus y equal to 0 असं काहीतरी दिलेलं असतं. म्हणजे आपण काय करू शकतो, त्या व्हॅल्यूज आपण तिथे टाकून आहे की नाही, तिन्ही इक्वेशन मधल्या कुठलं ऑप्शन सॅटिस्फाय करते हे बघू शकतो. मग त्या केसमध्ये जो आपला एलिमिनेशनचा पार्ट आहे तो डिरेक्टली डिफिकल्ट पासून इझी पर्यंत येऊन जातो. समजते का? म्हणजे तुम्ही फक्त ऑप्शन्स यूज करणार असं तुम्ही डिसिजन घेतल्या तो तुमचा एलिमिनेशनचा डिफिकल्टी लेवल जो आहे तो डायरेक्टली इझीला येऊन पूर्ण खाली येत होतो. Only when we decide that we are going to use the options, provided that options फारसे कॉम्प्लेक्स नाही आहेत आणि आपल्याला त्या व्हॅल्यूज पुट इन करून आपल्याला पटपट आन्सर्स काढता येतील किंवा तो ऑप्शन सॅटिस्फाय होतोय की नाही ह्याच्यासाठी आपले कॅल्क्युलेशन फास्ट असते. ठीक आहे. तुमचं जेवढं माइंड फास्ट कॅल्क्युलेट करेल किंवा तुम्ही जेवढं ते सगळं न लिहिता कमी लिहून तुम्ही जास्त व्हिज्युअलाइज करू शकत असाल तर तुमचा वेळ भरपूर वाचणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला बऱ्याच ठिकाणी तुमचं क्वेश्चन हे सिंपल पण करून घेता येणार आहे. कारण बघा, नॉर्मली तुम्ही बघायला गेलं तर ह्याचा एलिमिनेशन मेथड जर तुम्ही बघितला आणि ऑप्शन मध्ये चारही ऑप्शन मध्ये टाकून करायचं म्हणलं तर ज्याचा स्पीड ऍव्हरेज आहे त्याला कधी डायरेक्ट एलिमिनेशन जे मी आता शिकवणार आहे ते केलेलं बरं. पण ज्याचा स्पीड फास्ट आहे त्याला हे करण्यापेक्षा ती मेथड केलेली बरी ऑप्शन वाईज. लक्षात येते का? सो प्रत्येकाचं औषध हे काय सेम नसणार आहे, हे लक्षात घ्या. इट इज गोइंग टू व्हेरी. Now, how to find this? तुम्ही डिटर्मिनंट शिकलेलं नाही आहे, बट लेट मी टेल यू की जेव्हा तीन इक्वेशन्स आहेत तिघांमध्ये C1 C2 C1 C2 C1 C2 जे आहेत ते तिन्ही इक्वेशन्स मध्ये कन्सिस्टंट आहेत. कन्सिस्टंट ह्याचा अर्थ पहिल्या इक्वेशन मध्ये जे काही C1 C2 ची व्हॅल्यू असू शकेल किंवा जे काही C1 C2 आपण वापरले आहे तेच आपण दुसऱ्या इक्वेशन मध्ये वापरले आहे, तेच आपण तिसऱ्या इक्वेशन मध्ये वापरले आहेत. येस ऑर नो? केले का नाही असं? मग तुम्ही स्कूलमध्ये 3 लाईनचे इक्वेशन कॉन्करंट जर असतील, a1x plus b1y equal to c1, a2x plus b2y equal to c2 and a3x plus b3y equal to c3 असं जेव्हा असतं तेव्हा तुम्ही जर का म्हणत असाल की हे 3 लाईन्स सर कॉन्करंट आहेत, कॉन्करंट याचा अर्थ x आणि y ची व्हॅल्यू अशी आहे
जे तिन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करते. येस ऑर नो? कॉन्करंट म्हणजे तिन्ही एकाच पॉईंटवर जातात ना. सो देर इज अ पॉइंट एक्स वाय विच इज गोइंग टू गेट सॅटिस्फाईड बाय ऑल द थ्री इक्वेशन्स. येस. सो जर हे तीन इक्वेशन्स कन्सिस्टंट असतील, दॅट इज सेम व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय आर गोइंग टू सॅटिस्फाय ऑल द थ्री इक्वेशन, तर यांची डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 असते. नाउ यू माइट बी सरप्राइज, सर डिटर्मिनंट व्हॅल्यू काय असतं? या सेम विच वॉज ई रेस टू 3x आणि ई रेस टू 2x पण तसं आहे, पण इथं एक्स आणि वायचा जो काही जागा घेतलेली आहे ते C1 आणि C2 न घेतलेली आहे, हे लक्षात घ्या. आय विल कम बॅक टू दॅट पॉईंट. पहिला इथं लक्ष द्या. हे जी डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 असते म्हणजे काय? जे व्हॅल्यूज कन्सिस्टंट आहेत त्यांची कोइफिशियंटची डिटर्मिनंट व्हॅल्यू, म्हणजे पहिल्या रो मध्ये A1 A2 A3 एक्सचे घ्यायचे, दुसऱ्या रो मध्ये B1 B2 B3 हे सगळे वायचे कोइफिशियंट घ्यायचे. सॉरी, पहिल्या कॉलम मध्ये A1 A2 A3, दुसऱ्या कॉलम मध्ये B1 B2 B3 आणि तिसऱ्या कॉलम मध्ये तुम्ही कॉन्स्टंट सगळे एकतर राईटला ठेवा किंवा सगळेचे सगळे एकतर लेफ्टला ठेवा, पण ते एका बाजूला घेऊन तुम्ही त्याचे व्हॅल्यूज द्या C1 C2 C3 आणि ही डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 आलीच पाहिजे. इफ द लाईन्स आर कॉन्करंट देन दिस डिटर्मिनंट व्हॅल्यू इज गोइंग टू बी 0. सो ह्या पद्धतीने सुद्धा स्ट्रेट लाईन मध्ये हा पॉईंट तुम्ही शिकणार आहे, ज्यामध्ये इफ यू आर आस्क्ड टू फाइंड वेदर दिस थ्री लाईन्स आर कॉन्करंट, so basically you will find this determinant value, and if it happens to be 0, you will conclude that the three lines are concurrent. Okay. So concurrency check करण्यासाठी सुद्धा ही condition वापरली जाते. So the same concept is going to be applied here. Now in the same way I am going to say that these three equations are consistent in C1 and C2. कशात consistent आहेत ते तिन्ही equations? C1 and C2. मग ह्यांचे कोइफिशियंट्स जे आहेत त्यांची डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 होईल. मग पहिल्या इक्वेशन पासून सुरू करूया आपण. C1 चा कोएफिशिएंट e रेस टू 3x, दुसऱ्या ह्याच्यात 3 e रेस टू 3x, तिसऱ्या ह्याच्यात 9 e रेस टू 3x, त्यानंतर 139 झालं. दुसऱ्यामध्ये C2 चा कोएफिशिएंट किती आहे? e रेस टू 2x, त्यामध्ये 2 e रेस टू 2x आणि 4 e रेस टू 2x आणि कॉन्स्टंट म्हणजे राईट साइडला इथं आपले डिफरन्शियल्स आहेत y dy by dx d2y by dx स्क्वेअर. ह्याला एवढं मोठं लिहिण्यापेक्षा y डॅश आणि y डबल डॅश लिहूयात आपण. नो, देर इज नो पर्टिक्युलर फॉर्म फॉर द इक्वेशन्स. तुम्ही एवढंच घ्या, काळजी घ्या की तुम्ही कुठले पण वर खाली केला तरी कसंही लिहिला तरी चालेल. फक्त जे काही कॉन्स्टंट आहेत C1 C2 सोडून जे ज्या काही टर्म्स आहेत ते तर एकतर तुम्ही सगळे राईटला ठेवा किंवा तुम्ही सगळे लेफ्टला ठेवा. तेवढीच काळजी फक्त तुम्ही घ्या. ठीक आहे. बाकी मग इक्वेशन 2 वर गेला, इक्वेशन 1 खाली आला, हे व्हॅल्यूज वर खाली झाले तर काय फरक पडत नाही. What all of you? सो कन्सिस्टन्सीची कन्सेप्ट इथं अप्लाय करून आपण काय केलं, ते सगळं डिटर्मिनंट मध्ये टाकलं आणि ते डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण किती म्हणतोय आता? 0. आता ऑब्विस आहे की हा डिटर्मिनंट एक्सपांड केल्यानंतर तुमचा जो काही इक्वेशन तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये कुठं C1 C2 नसणारच आहे. सो ऑलरेडी यू हॅव एलिमिनेटेड द आर्बिट्ररी कॉन्स्टंट. C1 C2 याच स्टेपला एलिमिनेट झालेले आहेत, पण ह्याचा आन्सर फाइंड करण्यासाठी एक 3-4 स्टेप जातात. ठीक आहे. डिटर्मिनंट मी अजून तुमचं घेतलेलं नाही म्हणून मी ह्याचा पुढचं काय सांगत नाही, तुम्ही मार्क करून ठेवू शकताय. ह्याचं कसं एक्सपान्शन करायचं तो तसा सिम्पल आहे. आता सांगितलं तरी तुम्हाला लक्षात येईल, तसा काय तो मोठा विषय नाहीये. पण तरी असू दे, मागं आपण ठेवूया ते, नाहीतरी याच्या पुढे आपण त्या सगळ्या टॉपिक्स करणार आहे. पण तुम्ही कन्सेप्ट लक्षात घ्या, नाहीतर चला मी तुम्हाला सांगतो इथं कसं करायचं. बघा, पहिल्या रो मध्ये किती व्हॅल्यूज आहेत? e रेस टू 3x, e रेस टू 2x अँड y. सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. e रेस टू 3x थोडी जागा सोडा, e रेस टू 2x थोडी जागा सोडा आणि y. पहिल्याला प्लस साइन लावा, दुसऱ्याला मायनस, तिसऱ्याला प्लस. फक्त एक्सपांड कसं करायचं हे शिकवतो, पूर्ण डिटर्मिनंट काय सांगत बसत नाही तुम्हाला. आता तुम्हाला तेवढंच गरजेचं आहे. प्रत्येकाच्या समोर असे 2 उभ्या लाईन्स मारा. ही स्टेप कळाली? पहिली रो जागा सोडून लिहून घ्यायची. पहिल्याला कोएफिशिएंट प्लस द्या, दुसऱ्याला मायनस, तिसऱ्याला प्लस आणि 2 अशा उभ्या रेषा आपण लिहून ठेवायच्या. e रेस टू 3x मला इथं सांगा सगळ्यांनी.
ई रेस टू 3x जो आहे त्याची रो आणि कॉलम जर आपण एलिमिनेट केली, त्याची रो म्हणजे त्याला आडव्या ह्याच्यात आणि उभ्या ह्याच्यात कोणी आपण घेतलं नाही, तर ती 4 जण जी राहतात ते कोण कोण राहतात? 2 ई रेस टू 2x y डॅश 4 ई रेस टू 2x y डॅश. मान्य आहे सगळ्यांना? ई रेस टू 3x ची रो आणि कॉलम हे पूर्ण एलिमिनेट केली. बघा, हे एलिमिनेट अशी केली तर जे 4 जण राहतात ई रेस टू 3x च्या समोर त्याची रो आणि कॉलम एलिमिनेट केल्यानंतर जी 4 जण राहतात ती 4 मी इथं लिहिलेत का? ओके. आता ई रेस टू 2x कुठे इकडे आहे? हा ई रेस टू 2x आपला. त्याची रो आणि त्याचा कॉलम काढला तर कोण 4 जण राहतात? 3 ई रेस टू 3x y डॅश 9 ई रेस टू 3x y डॅश. बरोबर? बरोबर का? गॉट इट ऑल ऑफ यू? आणि शेवटी वायच्या समोर, आता वाय आपला इथं आहे, त्याची रो आणि त्याची कॉलम काढून टाकली. 4 जण राहतात. 3 ई रेस टू 3x 9 ई रेस टू 3x 2 ई रेस टू 2x 4 ई रेस टू 2x. 9 ई रेस टू 3x 2 ई रेस टू 2x 4 ई रेस टू 2x. इथपर्यंत लक्षात आलंय का? समजलंय सगळ्यांना? आता पुढचं काय सोपं आहे, बघा इकडं. ई रेस टू 3x हा जो काय 2/2 चा डिटर्मिनंट आहे तो तुम्हाला सोडवता येईल. फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं? 2 ई रेस टू 2x इंटू वाय डॅश 2 ई रेस टू 2x इंटू वाय डॅश मायनस 4 ई रेस टू क्रॉस मल्टिप्लाय 4 ई रेस टू 2x इंटू वाय डबल डॅश, सॉरी 2 ई रेस टू 2x इंटू वाय डबल डॅश आहे, मायनस 4 ई रेस टू 2x इंटू वाय डॅश मायनस ई रेस टू 2x च्या ब्रॅकेटमध्ये त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 ई रेस टू 2x इंटू वाय डॅश मायनस, एकच मिनिट, इथं आपण डबल डॅश लिहिलं पाहिजे, 3 ई रेस टू 2x इंटू वाय डबल डॅश मायनस 9 ई रेस टू 3x इंटू वाय डॅश. आणि शेवटी परत वायचा पण एक्सपान्शन तसंच 3 ई रेस टू 3x इंटू 4 ई रेस टू 2x म्हणजे 12 ई रेस टू 5x मायनस 9 ई रेस टू 3x इंटू 2 ई रेस टू 2x म्हणजे 18 ई रेस टू 5x. आलं लक्षात? आता हे फक्त एक्सपांड केलं तर तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल. ऑल ऑफ यू? म्हणून हे थोडं डिटर्मिनंट म्हटलं की लेंथी प्रोसेस होते, ज्याचं हेही स्पीड फास्ट आहे तर ते हे नाही फास्ट करू शकेल. पण ऑप्शन वाईज मला वाटतं की ज्यांचं कॅल्क्युलेशन फास्ट आहे त्यांनी ऑप्शन वाईज जावं. ज्यांना कमी नंबर ऑफ क्वेश्चन सोडवून त्याच्यावर शुअर असायचं आहे किंवा सर्टन असायचं आहे तर तुम्ही या मेथडनं जावं. ठीक आहे? डिटर्मिनंटच्या वेळेला यू नीड नॉट वरी, हे सगळं परत रिवाइज होणारच आहे तुमचं. तेच केले बघा मी. त्यांनी फक्त आता डिटर्मिनंटची एक प्रॉपर्टी आहे की तुम्ही एक व्हॅल्यू जर का पूर्ण कन्सिस्टंटली ती रो किंवा कॉलम मध्ये दिसत असेल तर त्याला बाहेर घेऊ शकताय. आता आपल्याला काय झालं होतं तिथं, एकीकडे ई रेस टू 3x दिसत होतं, इथं पण दिसत होतं, इथं पण दिसत होतं, इथं पण दिसत होतं, तर तो बाहेर घेऊ शकताय. आलं का लक्षात? नाही नाही, ते कोएफिशियंट फक्त घेतलेले नाहीये तिथं. खरं तर ई रेस टू 3x आणि ई रेस टू 2x घेतलं पाहिजे, नाहीतर मग त्यांनी असं सांगितलं पाहिजे की द इक्वेशन्स आर कन्सिस्टंट इन C1 ई रेस टू 3x अँड C2 ई रेस टू 2x. हे आपण असं त्यांनी असं सांगितलंय. आपण काय म्हणत होतो, द इक्वेशन्स आर कन्सिस्टंट इन C1 अँड C2, म्हणून आपण सगळा कोएफिशियंट घेतो. त्यांना काय दिसलं तर हे पण जास्त प्रिफरेबल होऊ शकतं, बिकॉज तिन्ही इक्वेशन मध्ये C1 ई रेस टू 3x आणि C2 ई रेस टू 2x आहेच बघा. C1 ई रेस टू 3x, C1 ई रेस टू 3x, C1 ई रेस टू 3x, C2 ई रेस टू 2x, C2 ई रेस टू 2x, C2 ई रेस टू 2x. मग तुम्ही त्यातही कन्सिस्टंट आहे असं म्हणू शकताय. ठीक आहे?
सो तुम्ही कन्सिस्टंट कशातही म्हणू शकता. मी C1 C2 वर का जोर दिला तुम्हाला लक्षात येते की आपण कॉन्स्टंट कसा एलिमिनेट करतो. कारण C1 C2 आपल्याला नको आहे तर C1 C2 मध्ये कन्सिस्टंट आहे म्हणून सांगा आणि त्यांचे कोएफिशियंट घ्या. आलं लक्षात. C1 C2 कन्सिस्टंट म्हणून जरी सोडवलं तरी चालेल. आणि जरी आपलं समजा e3x किंवा e2x हे आपलं आलं आहे असं समजा, आपण आता मागच्या केसमध्ये जसं सोडवलं तसं सोडवलंय आपण. एक मिनिट. आपलं जरी e3x किंवा e2x असं कन्सिस्टंटली आलं तर डिटर्मिनंटची एक प्रॉपर्टी आहे ज्यामध्ये यू कॅन जस्ट टेक आउट अ कॉन्स्टंट ऑर अ टर्म विच इज बीन रिपीटेडली सीन इन सम कॉलम ऑर रो. म्हणजे तिन्हीकडे e3x दिसते ना, तो e3x बाहेर घ्या. तिन्हीकडे e2x दिसते ना इथं उभ्यानं, तर e2x बाहेर घ्या. सो शेवटी हे e5x होतील आणि हा डिटर्मिनंट होईल. मग ह्यांचा प्रोडक्ट 0 आहे. हा तर कधी 0 होणार नाही. येस, e5x कधी 0 होईल का? विल दॅट बी इक्वल टू 0? कधी एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू 0 होत नाही अनलेस अँड अंटिल पॉवर मायनस इन्फिनिटी असेल. मग हा डिटर्मिनंट 0. सो यू विल एंड अप विथ द सेम आन्सर. ठीक आहे. आता सुद्धा तुम्ही जो आन्सर काढलाय एक्सपान्शन करून त्यात सगळीकडे e5x कॉमन निघतं आणि मग ब्रॅकेट राहतं आणि इक्वल टू 0 येतं. मग हे तर 0 होणार नाहीये. मग हा ब्रॅकेट 0. हा ब्रॅकेट म्हणजेच हा डिटर्मिनंट. ठीक आहे. सो आन्सर तुमचा सेमच येणार आहे, त्याची काय तुम्ही काळजी करू नका. किती आलाय बघा आन्सर. असंच काय तर आलंय बघा. d2/d2. आता एखाद्याला ऑप्शन दिले असते. आता ऑप्शन तुमचे 100% कसे असणार तुम्हाला सांगतो. एक -5 + 6 असणार, एक +5 - 6 असणार. आता मी अशा वेळेला काय करणार, मी फक्त d2/x2 dy/x आणि 6y यामधला फक्त एकच टर्म मी इव्हॅल्युएट करायचा प्रयत्न करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं बघा, y मध्ये c1 e3x आहे. म्हणजे e3x चा कोइफिशियंट जो आहे तो 1 आहे. e3x चा कोइफिशियंट dy/x मध्ये तो 3 आहे आणि d2/x2 मध्ये 9 आहे. आता मी खाली येतो. बघा, लक्ष देऊन बघा मी काय करतोय. मी हा ऑप्शन कसा व्हेरीफाय करणार तुम्हाला सांगतो. इकडं 9 आहे, इकडं 3 आहे, इकडं 1 आहे. बरोबर ना? म्हणजे 0 होण्यासाठी काय होईल बघा. c1 e3x d2/x2 मध्ये किती आहे? 9 c1 e3x dy/x मध्ये किती आहे? 3 आहे. म्हणजे -15. सगळं लिहायची पण गरज नाही. सोपं तुम्हाला मी सांगतो. 9, 3 आणि 1 आहे का नाही? 3 5 जा किती? 15. 1 into 6, 6 and 9. 9 plus 6, 15. 15 minus 15 is 0. हे एक व्हेरीफाय झाला माझा तसा. डायरेक्टली ऑप्शन. अजून एक टर्म व्हेरीफाय करायची मला. अजून एक टर्म माझ्या इक्वेशन मध्ये कुठली आहे? ही वाली आहे. e2x वाली. त्याचं 1, 2 आणि 4 आहे. 1, 2 आणि 4 पण टाकून बघूया आपण. बघा 1, 2, 4 टाकतो. लगेच हा ऑप्शन एका मिनिटाच्यात कसा व्हेरीफाय होतो बघा. 1, 2, 4 टाकला. हा इथं 1. 5 2 जा 10. एकच मिनिट उलट लिहिलं मी. इथं 1, इथं 2 आणि इथं 4 आहे. dy/x मध्ये कोइफिशियंट 2 आहे. y मध्ये कोइफिशियंट 1 आहे आणि d2/x2 मध्ये कोइफिशियंट 4 आहे. मग काय होणार आहे? 4, 2 आणि 1. सो 4 - 5 2 वुड बी -10. 1 into 6 would be 6. 4 into 1 1च आहे ना इथं. 1 into 4 would be 4. 4 plus 6 10 10 minus 10 0. सो दोन्ही टर्म्स माझे एलिमिनेट होतात. सो दिस इज द ऑप्शन. आता काय होणार आहे या ऑप्शन मध्ये फार फार तर येस, या ऑप्शन मध्ये फार फार तर व्हेरिएशन काय होणार आहे? इथं प्लस करतील, इथं मायनस करतील किंवा दुसरे कॉन्स्टंट देतील ना. पण असा किती वेळ लागतो एक ऑप्शन इव्हॅल्युएट करायला? आपल्याला फार फार तर 15 ते 20 सेकंड लागले पाहिजे. दुसऱ्या तिसऱ्या ऑप्शनला तर आपल्याला येऊनच जात. कारण एक जरी तुम्ही ऑप्शन केलात ना, तुम्हाला लक्षात येतं की बरोबर ऑप्शन कुठला आहे. दरवेळेला तुम्हाला 4 करायला लागत नाही. प्रेझन्स ऑफ माइंड असेल तर तुम्हाला कळतंय की कुठला प्लस आणि मायनस झाला तर आपला आन्सर आपल्या त्याला मॅच होईल. ठीक आहे. सो 6.2 चा क्वेश्चन नंबर 1 मी तुम्हाला सांगणार आहे सोडवायला. आय डू नॉट वॉन्ट यू टू गो फॉर द वर्ड प्रॉब्लेम्स फॉर नाउ.
Just solve question number 1 and use the time for Arihant as I had told you yesterday. Okay. 6.2 चा क्वेश्चन नंबर 1 फक्त फॉर्मेशन आहेत, डिटर्मिनंट पण एक्सपांड करायला शिकवलंय. सॉल्ड एक्झाम्पल तर करायचेच आहेत सगळे न बघता, सगळे म्हणजे वर्ड प्रॉब्लेम नसलेले. ठीक आहे, या धड्यामध्ये किती एक्सरसाइज आहेत आपण बघूयात. सिक्स पॉईंट टू नंतर सॉल्युशनची एक्सरसाइज असणार आहे. 6.4 लिनियर डिफरन्शियल इक्वेशनला 6.5 आणि ऍप्लिकेशनचं एक असतं. येस 6.6. ठीक आहे, 6.2 तरी आपल्या अजून एक सेशन मध्ये कम्प्लीट होईल आणि नेक्स्ट वीक मध्ये डिफरन्शियल कम्प्लीट होऊन जाईल. रादर मंथ एंड पर्यंत आपलं कम्प्लीट होऊन जाईल. ठीक आहे. ओके फाईन, देन स्टार्ट सॉल्विंग दिस. मॉड्यूल सोडवा. मॉड्यूल तर याचं काय करायचं नाही आता, फक्त क्वेश्चन नंबर 2 सोडवा. क्वेश्चन नंबर 1 सॉरी, फॉर्मेशनचा आणि सॉल्ड एक्झाम्पल सोडवा आणि आर्यनला वेळ द्या. आर्यन जास्तीत जास्त सोडवा. 3-3.5 तास उद्याचं आणि 3-3.5 तास संडेला कमीत कमी बसाच, कारण बाकी लेक्चर नसणार. ठीक आहे, भरपूर आर्यन कम्प्लीट करून घ्या. ज्यांचं सीईटीच करायचं आहे, गौरव असेल, श्रद्धा, त्यानंतर कलीम, विश्वास, त्यांनी आता तरी ह्याच्यावरच फोकस करा, सीईटीवर आहे त्या स्पीडनं. ठीक आहे, आणि कोण राहते? विश्वास, कलीम, गौरव, श्रद्धा. तुम्ही आहे त्या पेसनं चला. आणि आर्यन 30 क्वेश्चनच्या पेसनं चला. सॅटर्डे संडेला तुम्ही मंडे टू फ्रायडेचं सगळं रिवाइज करा, पण बाकीच्यांनी जरा स्पीड वाढवात. ठीक आहे, फाईन देन. बेस्ट ऑफ लक फॉर युअर प्रिपरेशन्स. 7 महिने राहिले तुमच्या परीक्षेसाठी, फॉर फर्स्ट अटेम्प्ट ऑफ जेई. सो जास्त वेळ राहिलेला नाहीये, माहिती असू दे. जरा बेस्ट ऑफ लक म्हणलं की जरा तुम्हालाही कळते की जवळ यायला लागले एक्झाम. ठीक आहे, सीईटी वाल्यांनी पण आरामात राहून चालणार नाहीये. ज्यांना मी सीईटी सांगितलं त्यांनी आहे त्या पेसनं पुस्तक संपल्यानंतर सीईटीचं परत रिव्हिजन करायचंय, आणि ते रिव्हिजन केलं की मग जेई कडे तुम्हाला पण यायचं आहे. ठीक आहे, जेई मध्ये आपल्याला एक रिस्पेक्टेबल स्कोर तरी आणायचं, भले आपलं सीईटी मधनच ऍडमिशन होणार आहे तरी एक असं, म्हणजे एवढा पण तयारी करतोय तर ते पण आपलं होऊन जाईल. पण फक्त पहिला फोकस तुम्ही सीईटी वर करा. आणि ज्यांना मी सांगितले जेई वर करायचंय फोकस, त्यांनी सीईटी पहिला संपवायचे आहे, मग त्यांनी जास्त वेळ देऊन संपवून घ्या. ठीक आहे, डिफरन्शियल पर्यंत आर्यन लवकरात लवकर संपवा बाकीच्यांनी. आय एम जस्ट ट्राईंग टू अश्युअर की तुमच्या सगळ्यांचे काही ना काहीतरी करिअर होतील, म्हणून थोडा कामाचं डिव्हिजन मी देतोय. ठीक आहे, मला काय तुम्ही तुमच्यातलं कोणी जवळचं किंवा लांबचं असं नाही आहे, मागेही मी एक्सप्लेन केले. आणि मी जे काही करतोय मला वाटतं तुमच्या सगळ्यांनाचा माझ्यावर विश्वास पण आहे की तुमच्या करिअरसाठीच मी तुम्हाला परफेक्ट काय असेल ते सांगायचा प्रयत्न करतोय. सो यातनं मला कुठलीही प्रकारची मिसअंडरस्टँडिंग नको आहे. ठीक आहे, ओके, चलो देन आई विल सी यू इन द नेक्स्ट सेशन. टेक केअर.